देवेंद्र फडणवीस गजनी नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत. नवनाथ वन यांचा हर्षवर्धन सपकाळांवर पलटवार. 57 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये मतदानावर टांगती तलवार. 50% वर आरक्षणाची मर्यादा. सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत. शहांनी भेटीची वेळ न दिल्यास अजित पवारांविरोधात हायकोर्टात जाणार. दमानिया आक्रमक. अजित पवारांच्या बदनामीची दमानियांना सुपारी. दमानियांनी केलेले आरोप आजपर्यंत सिद्ध झाले नाही. सूरज चव्हाण यांचं दमानियांना उत्तर. 100 पोलीस माझ्या घरात घुसले. संतोष बांगरांचा दावा. तर दावा केलेले लोक प्रतिनिधींच्या घरी आम्ही गेलेलो नव्हतो. बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला. ज्यांना माल कमवायचा आहे ते कल्याण करणार नाहीत. हिंगोलीच्या सभेतून नाव न घेता फडणवीसांचा बांगरांवर निशाणा. तर संतोष बांगरांनी 50 खोके घेतले. भाजपच्या तानाजी मुटकुळेंचा दावा. लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा नाही. लक्ष्मी आई बहिणींचंही नाव असतं. लक्ष्मीच्या विधानावरून स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं आता नवा वाद. बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या रामखाडेंवर 10 ते 15 जणांचा धारदार शस्त्राने हल्ला. हल्लेखोरांनी गाडीही फोडली. फोन करत शरद पवारांकडून खाडेंच्या तब्येतीची विचारपूस. रामखाडेंनी सुरेश धसांच्या विरोधातले घोटाळे बाहेर काढले. देवस्थान जमिनीचा घोटाळा बाहेर काढल्यानं माझ्या पतीवर हल्ला. रामखाडेंच्या पत्नी तुळसा खाडेंचा आरोप. रामखाडे हल्ला प्रकरणात जी चौकशी करायची ती करा, पण बिनबुडाचे आरोप करू नका. सुरेश धस यांचं प्रत्युत्तर. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,500ची वाढ. सोनं 1,29,574 रुपये प्रतितोळा तर चांदी 1,70,980 रुपयांवर.